नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लॉयल्टी पॉईंट्स प्रोग्राम कशा प्रकारे काम करतो. लॉयल्टी पॉईंट्स प्रोग्राम हा एक ॲड ऑन सर्व्हिस आहे आणि ती तुम्हाला सेपरेटली परचेस करावी लागते. त्यासाठी तुम्हाला प्लॅन अपग्रेडेशनचा ऑप्शन आहे. लॉयल्टी पॉईंट प्रोग्राम हा सिम्पली तुमचं कस्टमर रिटेन्शन वाढवण्यासाठी यूज केला जाईल. लॉयल्टी पॉईंट्स इश्यू करणं, रिडीम करणं आणि रिवोक करणं ह्या सगळ्या प्रोसेस त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तुम्ही सिम्पली फर्स्ट टाईमला जेव्हा लॉयल्टी पॉईंट्स इश्यू करता त्यावेळेस तुम्ही ते रिडीम करवून घेण्यासाठी कस्टमरला रिटर्न यावं लागतं. ही एक सायकल असते. त्यामध्ये तुम्ही लॉयल्टी पॉईंट्स प्रोग्रामला कस्टमरला एनरोल करू शकता. लॉयल्टी पॉईंट प्रोग्राम हा बेसिकली तुमचं जे लॉयल कस्टमर्स असतील त्यांच्यासाठी तुम्ही कॅटेगरी वाईज म्हणजे आयटम कॅटेगरी वाईज तुम्ही एक रिडीमेबल पॉईंट्स इशू जे पॉईंट्स करणार आहात तुम्ही ते कॅटेगरी वाईज सेट करू शकता आणि त्यांना यूज करण्याचा ऑप्शन तुम्हाला मिळतो. त्यासाठी आपल्याला सिम्पली इथं डॅशबोर्डवरती लॉयल्टी पॉईंट्स हा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तो इंटरफेस ओपन होईल. जर तुम्हाला दुसरीकडून पाहायचं असेल तर अकाउंट अँड सेटिंग्समध्ये सर्व्हिसेस अँड टूल्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला लॉयल्टी पॉईंट्स प्रोग्राम सापडेल. ते ओपन केल्यानंतर आपल्याला डे वाईज आणि मंथ वाईज मिळतात. आपल्याला इश्यूड, रिडीम्ड अँड रिवोक पॉईंट पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे टॉप लॉयल्टी पॉईंट्सचे कस्टमर, हायेस्ट पॉईंट इश्यूड आणि हायेस्ट पॉईंट रिडीम्ड ह्याचा सुद्धा आपल्याला एक चार्ट मिळतो. त्यामध्ये आपल्याला लॉयल कस्टमर्सचा माहिती मिळते थोडक्यात. ह्याचे सेटिंग्स वगैरे चेंज करायचे असतील आपल्याला तर सिम्पली हिस्ट्रीच्या तिथून आपण पाहू शकतो. इथं कॅटेगरी वाईज आपण डिफॉल्ट डिस्काउंट लॉयल्टी पॉईंटसाठी देऊ शकतो. कन्फिगरेशनमध्ये आपण OTP फॉर पॉईंट रिडेम्पशन पाहू शकता. हे कस्टमरच्या ज्या मिसमॅच होईल, एखाद्या कस्टमरचं जर चुकून दुसऱ्या कस्टमरमध्ये इश्यू किंवा रिडीम झालं होऊ नये म्हणून आपण OTP व्हेरिफिकेशन पण देतोय. आणि एका रिडीमच्या वेळेस किती % आपण रिडीम करू शकतो एखाद्या कस्टमरसाठी ते सुद्धा तुम्ही इथं प्रीसेट करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही ते रिडीम करून देऊ शकता. आता सेटिंग्स आपण सेव्ह करूया. लॉयल्टी पॉईंट्स इश्यू कशा प्रकारे होतात ते पाहण्यासाठी आपल्याला सेल्स इनवॉइस पाहावं लागेल. ज्या कस्टमरचा नंबर सहित सेव्ह असेल नाव, त्यांनाच तुम्ही लॉयल्टी पॉईंट्स इश्यू करू शकता आणि रिडीम करू शकता. मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. आता इथं आपण कस्टमर नेम ॲड करतो आणि सिम्पली प्रोडक्ट ॲड करून टाकलेले आहेत. तर ह्या करंट बिलचे जे इनवॉइस आहेत, इनवॉइसमध्ये जे पॉईंट्स इश्यू होणार आहेत ते आपल्याला पाहायचे असतील तर इथं खाली लॉयल्टी पॉईंट्सचा लोगो आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला करंट बिलमध्ये किती लॉयल्टी पॉईंट्स इश्यू होत आहेत ते पाहता येईल. आणि तुम्हाला जर लॉयल्टी पॉईंट्स रिडीम करून घ्यायचे असतील तर तुम्ही सिम्पली इनवॉइस ब्रेकडाऊन ओपन करायचं आहे. इनवॉइस ब्रेकडाऊनमध्ये रिडीमेबल लॉयल्टी पॉईंट्सचा ऑप्शन आहे. त्याच्यासमोर तुम्हाला लॉयल्टी पॉईंट्स रिडीमेबल एंटर करायचा ऑप्शन मिळतो. त्यामध्ये लॉयल्टी पॉईंट्स एंटर करून सिम्पली तुम्ही ते रिडीम करून घेऊ शकता. जे काय तुम्ही एंटर कराल ते डिडक्ट होऊन जातील करंट बिलमधून. अशा प्रकारे तुमची ही सायकल चालू शकते. लॉयल्टी पॉईंट्स इश्यू होणं हे कंपल्सरी आहे. त्यासाठी तुम्ही जर एखाद्या केसमध्ये तुम्हाला लॉयल्टी पॉईंट्स इश्यू करायचे नसतील तर सिम्पली तुम्ही लॉयल्टी पॉईंट्सच्या सेक्शनमधून सेल्स इनवॉइसच्या ते लॉयल्टी पॉईंट्सवाले आयटम्स आहेत ते अनसिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे इश्यू करायचे नसतील त्या केसमध्ये. अशा प्रकारे तुम्ही ते ठेवू शकता. सिम्पली आपण इनवॉइस सेव्ह केल्यानंतर ते रिडीम असेल तर रिडीम होईल, इश्यू केले असतील तर इश्यू होऊन जाईल. जर का तुम्हाला एखाद्या कस्टमरला लॉयल्टी पॉईंट द्यायचे नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही डिस्काउंटसुद्धा देऊ शकता आणि वाईस वर्सा. तुम्ही लॉयल्टी पॉईंट्स किंवा डिस्काउंट देऊ शकता. आता सेल्स रिटर्नच्या केसमध्ये लॉयल्टी पॉईंट्स रिवोक कसे करायचे ते पाहणार आहोत आपण नवीन रिटर्न बनवू शकता किंवा सिम्पली जे ओल्ड इनवॉइस असेल सेल्सचं त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही रिवोक करू शकता, म्हणजे रिस्टोर करू शकता लॉयल्टी पॉईंट्स. त्यासाठी आपल्याला ते इनवॉइस न्यू बनवा किंवा जे आहे ते इनवॉइस आपण रिटर्न करा.
इनवॉइस रिटर्न करताना इथं आपल्याला पाहायला मिळतं की किती पॉईंट्स रिवोक होणार आहेत आणि त्या पॉईंट्सची व्हॅल्यू किती रिवोक होणार आहे ते सिम्पली सेव्ह केल्यानंतर तेवढे पॉईंट्स रिवोक होऊन जातील. जर तुम्हाला डेलीचे लॉयल्टी पॉईंट्स इश्यूड किती आहेत, रिडीम्ड किती आहेत, ॲज इन कॅश मॅनेजमेंट पाहायचं असेल तर तो सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. सिम्पली आपण कॅश मॅनेजमेंटमध्ये जा आणि लास्ट ऑप्शन पाहायला मिळतो इथं बघा, लॉयल्टी पॉईंट्स. आता सेल्सच्या थ्रू किती लॉयल्टी पॉईंट्स इश्यू झाले आणि सेल्स त्यांच्या थ्रू किती रिवोक झाले ते आपल्याला इथं सिम्पली व्हिज्युअली पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे तुम्ही लॉयल्टी पॉईंट्सचा प्रोग्राम आपल्या फार्मसीमध्ये रन करू शकता. धन्यवाद.